घरात भाजीला काहीच नसेल आणि मला काहीतरी झटपट बनवायचं असेल तर तो आठवतो हा मसूर डाळ कांदा. घरात सर्वांनाच आवडणारा आहे, तसंच झटपट तयार होणार आहे. तुम्ही डाळ कांदा तर बऱ्याचदा खाल्ला असेल, पण एकदा माझ्या या पद्धतीने करून बघा. तुम्हाला एकदम अचूक आणि परफेक्ट अशी पद्धत सांगणार आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा तुम्ही हा डाळ कांदा याच पद्धतीने कराल. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी आपण पाऊण वाटी इथे मसूर डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे आधी 2 पाण्याने. तर आता यामध्ये मी पाणी घालून घेते. ही डाळ शिजायलाही अगदी झटपट अशी शिजली जाते. पण तुम्हाला आणखीनही एक सोपी पद्धत सांगते, त्यामुळे तुमचा बराच असा वेळ वाचतो. तर आता इथे डाळीमध्ये पाणी घातल्यानंतर हाताने ही डाळ छान चोळून धुवून घ्यायची अशी आपल्याला. आता यामधलं हे पाणी काढून टाकते आणि परत यामध्ये दुसरं पाणी घालून एकदा धुवून घेते डाळ. तर आता हे पाणी काढून घेतल्यानंतर दाखवते तुम्हाला. तर आता आपण डाळीमधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. परत एकदा पाण्याने धुतलेली आहे डाळ. आता या डाळीमध्ये आपण डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आहे. तर आपली पुढची भाजीची तयारी होईपर्यंत ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे. त्यामुळे डाळ छान शिजली जाते. वरून पाणी टाकायची गरज आपल्याला पडत नाही. आता इथे भाजीसाठी लागणारं साहित्य: एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या त्याचे काप तयार करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे आपल्याला घ्यायचं आहे, यामध्ये एक लहान असं टोमॅटो, त्याचेसुद्धा बारीक असे काप तयार करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला या डाळ कांद्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे शेंगदाण्याचं जाडसर कूट. तसं तर डाळ कांद्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं जात नाही, पण तुम्हाला आज मी माझ्या पद्धतीने डाळ कांदा दाखवत आहे. त्यामुळे मी काय घालते डाळ कांद्यामध्ये ते तुम्हाला सांगणार आहे. तर आता इथे डाळ कांदा फोडणीसाठी आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत. तर इथे आपण पाऊण पडी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची. त्याचबरोबर मोहरी छान तडतडली की आपल्याला पाव चमचा जिरे घालायचे. डाळ कांदा तयार करताना जिरं मोहरी मी दोन्हीही वापरते. तर आता जिरेसुद्धा छान फुलू द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, ज्या आपण काप करून घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या. हलकासा त्यांना सोनेरी रंग आला की डाळ कांदा खाताना त्या लसूण पाकळीचा फ्लेवर छान लागतो. आता आपल्याला इथे सुक्या लाल मिरचीचे काप घालायचे आहेत. तर एक लाल सुकी मिरची घेतलेली आहे, तिचे काप तयार करून घेतले. हे ऑप्शनल आहे. सुक्या लाल मिरचीऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही काप करून घालू शकता. आता आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा छान तेलामध्ये याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आता कांदा छान सुरुवातीला एकत्र करून घ्यायचा आणि वेळ जर कमी असेल तुमच्याकडे तर मग यामध्ये आपल्याला अगदी थोडंफार मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्यामुळे कांदा लगेचच सॉफ्ट होतो आणि वेळही कमी लागतो. तर इथे सुरुवातीला कांदा व्यवस्थित असा मी मोकळा करून घेतलेला आहे. आता मीठ घालून घेते. आता इथे कांदा आपण परतत असताना मीठ घातल्यानंतर नंतर भाजीमध्ये मीठ व्यवस्थित प्रमाणात घालायचं. तर आता मीठ घातल्यावर परत एकदा एकत्र करून घेते आणि कांदा लवकर असा लगेच आपला सॉफ्ट व्हावा यासाठी यावर मी झाकण ठेवून घेते आणि 2 मिनिटासाठी वाफ काढून घेते. तर आता 2 मिनिटं झाल्यानंतर झाकण उघडून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याचं प्रमाण पहिल्यापेक्षा कमी झालेलं आहे आणि कांदा जो आहे छान त्याला सोनेरी रंग आलेला आहे. यापेक्षा जास्त असा काळपट कांदा करायचा नाही. आता आपल्याला यामध्ये घालायची आहे सर्वात आधी पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी हळद आणि त्यानंतर चवीनुसार लाल तिखट. लाल तिखटाऐवजी जर तुम्ही चिली फ्लेक्स असेल तुमच्याकडे ती घातली, त्यानेही छान डाळ कांद्याला टेस्ट येते. तर आता हे लाल तिखट छान एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. हळद आणि लाल तिखट सर्व छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटोचे काप घालायचे आहेत. तर इथे कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे आपला आणि लाल तिखटसुद्धा छान परतल्या गेलेला आहे. तर आता इथे टोमॅटोचे काप घालते. आता टोमॅटो इथे फार शिजवायचे नाही आपल्याला, फक्त हलकेसे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. कारण ते आपण मसूर डाळ शिजवताना शिजले जातील, त्यामुळे फार जास्त असे शिजवायचे नाहीत, हलकेसे सॉफ्ट करून घ्यायचे फक्त. आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं. तसं तर डाळ कांद्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं जात नाही, पण मी घालते नेहमी. आणि शेंगदाण्याचं कूट फार बारीक नाही करायचं, असे ओबडधोबडच आपल्याला शेंगदाणे ठेवायचे आहेत. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व साहित्य परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं. आता आपल्याला यामध्ये भिजवलेली मसूर डाळ घालायची आहे. तर आता मसूर डाळ आपण एकदा बघून घेणार आहोत. हे सर्व साहित्य तर छान व्यवस्थित असं भाजल्या गेलेलं आहे. तर आता इथे मसूर डाळ आपली कशी भिजली हे बघूया आपण.
तर मसूर डाळ आपण बघा यामध्ये किती पाणी ठेवलेलं होतं. डाळीच्या वर थोडं पाणी होतं, पण डाळीने म्हणजे बरंच असं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि डाळ फुलल्या गेलेली आहे. ही डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही. इथे आपण ही डाळ जर भिजवून घेतली अशी, तर हिला शिजायला वेळ कमी लागतो आणि तुम्हाला डाळ कांदा शिजवताना वरून पाणी घालायची गरज पडत नाही. त्यासाठी ही डाळ अशी हलकीशी भिजवून घ्यायची. तर आता ही पूर्ण डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे. कांदा, इतर साहित्य आपण जे परतून घेतलेलं होतं त्यामध्ये, आणि वरून मीठ घालायचं. आता मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य छान एकत्र करायचं. वरून बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. आणि आता हे पूर्ण एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला हा डाळ कांदा छान वाफेवर शिजवायचा आहे. अजिबातही गॅसची स्पीड कुठेही मोठी करायची नाही. कमी स्पीडवरच आणि वाफेवर छान हा डाळ कांदा शिजवून घ्यायचा. त्यामुळे डाळ छान शिजली जाते. ओव्हरकुकसुद्धा करायची नाही डाळ आपल्याला. तर आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेते. तर आता डाळ आपली शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते डाळ कांदा कसा तयार झालेला आहे. तर इथे मी 4 ते 5 मिनिटासाठी वाफ काढून घेतलेली आहे आणि डाळ इथे बघू शकता छान फुलल्या गेलेली आहे. शिजल्यानंतर डाळ आपल्या लक्षातच येते की ही डाळ शिजलेली आहे म्हणून. आणि मी अजिबातही कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता डाळ कांदा आपला तयार झालेला आहे. पण डाळ जास्त अशी ओव्हरकुकसुद्धा झालेली नाही. पाहिजे तसा हा डाळ कांदा तयार झालेला आहे. आहे ना अगदी सोपी आणि झटपट अशी पद्धत. तर नक्की तुम्हीसुद्धा या पद्धतीने घाईच्या वेळी जर काही करायचं असेल तर नक्कीच हा डाळ कांदा एकदा ट्राय करून बघा. तर हा करायला तर साधा सोपाच आहे, पण नक्कीच घरातील मंडळी आवडीने खातील. आता वरून बारीक चिरून घेतलेली आपण कोथिंबीर घातलेली आहे. मस्त असा छान गरमागरम डाळ कांदा चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर एकच नंबर लागतो. तर मंडळी, आजची ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण सर्व करूया. तर आता प्लेटमध्येही काढून घेते. बघा ना, अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटतं. हा मसूर डाळ कांदा तर न खाणारे सुद्धा आवडीने खातील. तुमच्या पद्धतीने तर तुम्ही नेहमीच करता, पण माझ्या या पद्धतीने एकदा हा मसूर डाळ कांदा नक्की करून बघा. खरंच सांगते, चवीला खूप छान लागणार आहे. पुन्हा आणखी एका छानशा साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.